सो जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? आज आहे 2 जून आणि आम्ही चाललेलो आहोत. प्रियंकाच सांगेल कशासाठी ते. ॲक्च्युली आज आम्हाला एक महिना कंप्लीट झाला आहे. गेल्या महिन्यात 2 तारखेला आमचं लग्न होतं. सो काहीतरी सेलिब्रेशन असावं. सो त्यासाठी आज आम्ही एक असा ठिकाणी जातो आहे जे आमचं ड्रीम होतं. जे ते ड्रीम आम्ही खूप गेले 2-2.5 वर्षापासून बघतो की आम्ही तिथे जेव्हा जायचो तिथे नेहमीच म्हणायचो की आपण इथे एकदा तरी यायचो. आणि आज फायनली आज आमच्या 1 मंथ ॲनिव्हर्सरीला आम्ही तिकडे जातोय. येस, आणि कुठे जातोय हे बघण्यासाठी थोडंसं पेशन्स ठेवा. तर तुम्हाला तिकडे घेऊन जातो. रेडी? सो ही आहे ताजची लिफ्ट आणि आपली आहे रूम नंबर 8, 802. आता सी फेसिंग व्ह्यू आहे की नाही मला माहित नाही. खूप भारी वाटतंय. कसं वाटतं प्रियंका? खूप भारी वाटतंय. अनएक्सपेक्टेड काही गोष्टी घडतात. येस. सो आपण बाहेर जाऊया लिफ्ट मधून आधी. युअर रूम नंबर इज 802. सो 801, 802. This is our room. This is card. So are you excited? Yes, done. So let's see our room. Oh my god. Excited. फर्स्ट व्ह्यू बघूया. म्हणजे आयुष्यात भाई साहब. व्ह्यू, फर्स्ट व्ह्यू. लुक ॲट व्ह्यू. माय गॉड. समोर आहे आमच्या रूमच्या बाहेर गेट ऑफ इंडिया. गावात कसं वाटतंय प्रियंका तुला? भयानक. सो रूम टूर आपण थोड्या वेळाने करूया. तिथं आपण दाखवणार आहे. भेटूया थोड्या वेळाने. सो डॅम एक्सायटेड आहे मी, कारण आज एक असं ड्रीम पूर्ण झालंय जे मी कित्येक वर्ष बघत आले. कारण काही वेळेला असं होतं की गेट ऑफ इंडियाच्या बाहेर उभं राहायचं आणि बघायचं की अरे मला ताजला जायचंय. आणि हे मी माझ्या नवऱ्याला बोलले होते, म्हणजेच माझ्या बॉयफ्रेंडला, जो आता माझा नवरा झालाय. गेले 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही इथे जेव्हा आलो होतो पहिल्यांदा दोघं जण, तेव्हा मी त्याला म्हणाले की नाही, मला इथे जायचंय. एक दिवस का होईना पण मला इथे जायचंय. असं म्हणतात की आपले ड्रीम्स आपले आई वडील पूर्ण करतात, पण असं काही नाही. जर नवरा चांगला असेल तर तोही पूर्ण करतोच. सो आज आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालाय आणि हे सेलिब्रेशन करायला आम्ही आज ताजला आलोय. खूप एक्सायटेड आहे. खूप खूप भारी वाटते. म्हणजे एक ड्रीम कम्प्लीट झाल्यासारखे. कारण मी त्याला अशी भली मोठी लिस्ट दिलेली माझ्या बकेट लिस्टची. त्यातल्या तर थोड्या तरी पूर्ण केल्यात, नो डाऊट. पण त्यातली ही एक लिस्ट होती जी तो मी आज कम्प्लीट केली माझ्यासाठी. सो खूप भारी वाटतंय. पण मला माहिती आहे की तुम्ही फक्त आमचे स्टेटस बघणार. सो त्यापेक्षा ही रूम तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल असं मला वाटतं. सो आपण रूम टूर करायला काय हरकत आहे? येस, शुअर. रूम टूर करून घेऊया. सगळ्यांना रूम दाखवूया. कारण की ताजची रूम कशी असणार आतमधून हे बघायची सगळ्यांचीच इच्छा असते. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही 8th फ्लोअरला राहायला आहोत आणि 802 ही आमची रूम नंबर आहे. सो फर्स्ट एंट्रन्स केल्यावर आम्हाला हे कार्ड आहे. जे कार्ड आम्ही इथे बाहेर लॉक
होतं ते अनलॉक झालं. मग इथे लावल्यावर सगळ्या लाईट्स ऑन झाल्या. नंतर हा फोन आहे जो त्यांनी दिलाय. चुकीची दुरुस्ती, हा फोन नाही आहे. आपल्या लक्झरियस वस्तू कोणत्या असतील तर ठेवण्यासाठी ही जी कप्प आहे. मला माहित नव्हतं. इज नॉट कॉल, इज नॉट कॉल. सॉरी, मला एवढं नॉलेज नाही कारण मी पहिल्यांदा इथे आले. स्वप्नील कसं येत जातो इथे, त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे. लगेच ठेवायसाठी ही जागा दिली आहे जी आम्ही लगेच आमचं खाली ठेवलेलं ते डायरेक्टली त्यांनी आम्हाला आमच्या रूम मध्ये आणून सोडलं. सो कम हिअर. हा आमचा कमोड आहे जिथे आमच्या प्रार्थविधी होणार आहेत. देन सेकंडली हा बेसिन आहे. पण इथे एक आवडलं की ते सगळ्या गोष्टी खूप भारी मॅनेज केल्यात. म्हणजे बोलायला गेलं तर हे हेअर ड्रायर म्हणा किंवा काही म्हणा किंवा आयदर त्याने जे हे सगळं सोप्स अँड ऑल म्हणजे खूप प्रेझेंटेबल आहे. भारी. आणि हे टॉवेल्स आहेत. हे शॉवर साठी एक रूम आहे. सॉरी बाथटब नाही, आम्ही बाथटब एक्सपेक्ट केलेला. बट इट्स ओके. काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी नाही मिळत, पण जे मिळतात त्यात समाधानी मानायला. आणि हे आहे आमचे क्लॉथ्स जे आम्ही अंघोळीनंतर वापरू शकतो, बोलणार आहोत. आणि हे सगळं त्यांनी हे ज्यात जे चपला त्यात पादत्राणी. सो हे झालं इकडचं. त्याच्यानंतर हे आहे, नाही पुढे पुढे नाही होते सॉरी. हा एक छोटासा फ्रीज, म्हणजे हा फ्रीज वाटते की ड्रॉवर वाटते आम्हालाच कळलं नव्हतं. पण हा फ्रीज आहे ज्यात आम्हाला एवढं सगळं खायला मिळणार आहे. म्हणजे आम्हाला साठी ब्राऊन विलर दिली आहे. त्याच्यानंतर हे काय म्हणजे हे सगळं आज रात्रभर आम्ही खात बसणार. हे मिल्की टी, म्हणजे हे दूध आहे. एवढंसं दूध आहे बघा, म्हणजे काय लोक भारी आहे. त्याच्यानंतर ही स्प्राईट. येस त्यांनी बघितली स्प्राईट, कोक सगळं आहे. आणि स्पेशली इकडे सगळ्या आपल्याला चाय कॉफी आपली जी आहे ती आपल्या दिली. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे ड्रायफ्रुट्स चकना, जे आम्ही म्हणजे जे पिणार आहे त्याच्यासाठी चकना, पण आपल्यासाठी ड्रायफ्रुट्स आहेत नो डाऊट. आणि कुकीज आहेत जे शुगर फ्री आहे. म्हणजे तेही सांगतात की तुम्हाला डाएट करायची खरंच खूप गरज आहे. सो कॉफीचं इथे सगळं रेडी करून ठेवलं. बट हे जे काही पॅकेट्स आहेत म्हणजे यात आहे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. आसाम विंटेज, प्युअर ग्रीन. म्हणजे आता काय प्यायचं आणि काय नाही हे आम्हालाच कळत नाहीये. सो कम हिअर. हा आहे किंग साइज बेड जो आमच्यासाठी आहे. सो लाईट्स अँड ऑल ओव्हरऑल गुड. टीव्ही आहे. कोको आणि आमची एक स्टोरी आहे. कोको आणि आमची एक स्टोरी अशी आहे की आम्ही गोव्याला सुद्धा गेलो तेव्हा हाच पिक्चर स्वप्नीलने 3 तास बघून काढलेला. आणि आजही इथे आल्यावर हाच पिक्चर लागला. त्यानंतर हे मस्तपैकी असे लॅम्प्स आहे. खूप सुंदर वाटतंय. म्हणजे त्यांना गेटअप जो आलाय ना तो एकदम भारी. आणि मेन थिंग ते म्हणजे आमचं सी व्ह्यू रूम असल्यामुळे आम्हाला जिथे आम्ही ड्रीम बघितलं होतं त्या ड्रीमला आज आम्ही इथून बघतोय. सो गेट ऑफ इंडियाला आम्ही आलेलो त्यावेळेला हे ड्रीम होतं आमचं की आम्हाला इथे यायचंय. आणि आज आम्ही इथे बसून गेट ऑफ इंडियाला बघतोय. सो यापेक्षा मोठं काही असू शकतं असं मला वाटत नाहीये. आणि ह्यापेक्षा मोठं काही असू शकणार नाही आजच्या दिवसासाठी. कारण 1 महिन्यापूर्वी एक असं काही घडलेलं आयुष्यात की जे वर्ष म्हणजे की अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात पण त्या चांगल्यासाठीच असं म्हणतात. अनएक्सपेक्टेडली स्वप्नील काय भेटतो, अनएक्सपेक्टेडली आमचं लग्न आणि सगळं काही. आणि आज अनएक्सपेक्टेडली आम्ही आज इथे आलोय. खूप भारी वाटतंय, एकदम भारी. म्हणजे सगळं तुला काय वाटतंय? व्हॉट डू यू थिंक अबाउट? मला काय वाटतंय, मला तर खूप भारी वाटतंय. आणि तू काय म्हणशील अबाउट 1 month अॅनिव्हर्सरी आहे आज आणि काय म्हणजे 1 month अॅनिव्हर्सरी ती दाखवतो, सांगतो त्याच्याविषयी बोलूया. थोडंसं आतमध्ये जाऊ, गरम होत्या बाहेर तू. पण त्याआधी आउटर एरिया बघून घेऊया. ताजचा जो आहे तो हा बघा, पॅलेसचा. अरे भाई साहेब, चुम्मेश्वर यार, भारी वाटत. आणि खूप लोक आले यार आज, सगळी गर्दी आहे इथे बाहेर. आणि बोट येते समोर आपल्याला बघायला भेटतंय ते म्हणजे या साईडला आपण जाऊ शकतो. अलिबाग, इट्स लॉन डाऊन साइड. इकडनं एंट्रन्स, ऍक्च्युली या एंट्रन्सने आम्ही आतमध्ये आलो. वाव यार, भारी वाटतंय, भारी वाटत आहे. सो हे काम आम्ही स्वप्नीला दिलंय, डोर लावायचं. आणि सो फायनली रूम टूर तर झाली आपली. थोडासा ब्रेक घेऊया आपण. नाही, मला थोडंसं बोलायचं आहे.
आणि या सुखाचे वाटेकरी आम्ही दोघच नाही आहोत, आमच्या मागे खूप जण आहेत. आम्ही म्हणजे ही जे आहे आजचा दिवस जो सेलिब्रेशन आमचं जे काय त्याच्यामध्ये खूप जणांचे हात आहेत. म्हणजे हे सगळं सक्सेसफुल होण्यामागे आम्ही दोघच नाही आहोत. म्हणजे ड्रीम आमचे असले जरी ड्रीम आमचे असले तरी ट्रू करण्यामागे खूप लोकांचे हात आहेत. तर त्याच्यामध्ये प्रसाद आहे, आझाद आहे, संदेश आहे, जे म्हणजे खूप जवळचे मित्र, तसेच बाकीचे मित्र देखील आहेत. मॅनेज खूप चांगल्या प्रकारे केलंय आणि गिफ्ट आहे एका प्रकारे आमच्यासाठी. म्हणजे आमच्या 1 अॅनिव्हर्सरीचं लग्नासाठीच होतं, त्यांनी ते 1 मंथ अॅनिव्हर्सरीच्या रूपाने ताजमध्ये आम्हाला हे सगळं हे केले आहे. म्हणजे एकदम भारी बुकिंग. आणि त्याचा मित्र देखील आहे आझादचा, त्याने देखील खूप हेल्प केली आहे. आणि स्पेशली एक व्यक्ती आहे जी माझी मैत्रीण आहे, तिने देखील स्पेशली आमच्यासाठी इथे काहीतरी प्लॅन केलेला आहे. नंतर म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे संपूर्ण प्लॅन कळेल. मस्ती मजा अजून आपल्याला करायची आहे. आणि संध्याकाळची लाईट इकडनं कसा दिसतो गेट ऑफ इंडिया ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. भूक लागली त्यामुळे आम्ही थोडंसं खाली जाऊया, जेवूया. थँक्यू. स्पेशल सांगितलं होतं तर ते हे आहे स्पेशल, जो आमच्यासाठी केक पाठवलेला आहे, ते देखील आमच्या खास मैत्रिणींनी. आणि कोल्ड कॉफी देखील. सो थँक्स टू निलांबरी फॉर दिस कोल्ड कॉफी अँड दिस. आय थिंक शी नोज की कोल्ड कॉफी आणि आपलं नातं येस खूप जुनं आहे. आणि आम्हाला ऑलवेज आम्ही कुठे बाहेर गेलो तर कोल्ड कॉफी नक्कीच पितो. आमची सुरुवात. येस. आणि लग्नाच्या दिवशी देखील स्पेशली प्रियंकाने माझ्यासाठी कोल्ड कॉफी करून आणली होती. आय नो ब्लॉग अजून पडलेला नाहीये, तो ब्लॉग आधी येईलच, त्या ब्लॉग मध्ये देखील तुम्ही बघाल. आणि मस्त प्रियंका, let's start the celebration. Yes, we completed our 1 month of our marriage. So this is a very, very unexpected celebration it's happening. So let's start the unboxing. असं वाटलं ते मला. Unboxing? It's not unboxing. Start the celebration. Yes. Coffee पितो. Start. Ding 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 ding. And celebration. Thank you. थँक्यू नीलकांती. येस. खूप भारी केक आहे, ताजमधला केक. आणि प्रियंकाचा केक पण खूप भारी असतो, त्यात काय डाऊट नाही आहे. सिटी क्रिएशन आणि ताजचा केक तर वाव. आणि पुढची गोष्ट असणार आहे ती म्हणजे कोल्ड कॉफी. मी थोडीशी ट्राय केली. भाई सुख आहे यार कोल्ड कॉफीच्या इकडे. येस. कोल्ड कॉफी तर पियायचीच आहे. थोडंसं आधी खाऊया. नाही माझं केक ठीक आहे. ताजचं ब्रँडिंग खूप जास्त आहे, यु नो. अँड कॉंग्रॅच्युलेशन टू अस फॉर 1 month डाऊन. येस. आय डोंट लाईक व्हाईट चॉकलेट. खूप भारी केक आहे. माझ्यापेक्षा नाही, तुझ्यापेक्षा भारी केक नाही आहे. हे याद राख. थँक्यू. आता आपण आहे ना खाली चाललोय ताज फिरायला. मी कॉफी पिणार आहे. हॅव इट कॉफी. माझी ब्रेक कॅमेरा बाहेर. सूक.
सुपर्ब ना. बरोबर. एकटं एकटं जाणार का? तो हे आहे पॅलेस आणि रतनजी टाटा यांचं इथे हे आहे. जस्ट लुक त्यांचं घेता इट्स ऑल गुड. वरती बघा. तर मंडळी मस्तपैकी दाबून जेवून झालेलं आहे. आता थोडं शूट नाही केलं बट आता रूममध्ये पुन्हा आलो आहे. त्यानंतर जो व्ह्यू आहे गेट ऑफ इंडियाचा शांत झाल्यानंतरचा, आता रात्री 12:30-1 झालेले आहेत आणि त्यावेळेचा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवतो, तो बघून घ्या. मगाशी खूप गर्दी होती बट आता थोडं नॉर्मल सगळं शांत झालेलं आहे. आणि रात्री गेट ऑफ इंडिया बघा कसं दिसतंय ते, खूप भारी वाटतंय. पब्लिक सगळं नॉर्मल झालेलं आहे. खूप गर्दी होती दुपारी पण आता सगळी गर्दी निघून गेलेली आहे. सो नाही, सो असा संपूर्ण होता व्ह्यू. खूप भारी होता आणि आता मस्तपैकी आजचा दिवस खूप भारी गेलाय आणि मजा आली. आता रात्र झाली त्यामुळे आपली झालेली आहे मस्तपैकी निवांतपणे या गादी आणि इकडची लय भारी आहे, त्यामुळे एक शांत झोप घेण्याची. सो सगळ्यांना शुभरात्री. भेटूया उद्या ब्लॉग. सुप्रभात मंडळी. आणि मस्तपैकी खूप भारी झोप झाली इकडे आणि आता पहाटे उठून खूप कमी लोक आहेत आता गेटवेला. मगाशी खूप लोक होती आणि ॲक्च्युली आम्ही एकदम अर्ली मॉर्निंग देखील सीन बघितला, तो देखील झाला नाही. त्यानंतर आता आपण मस्तपैकी ग्रीन टी घेतोय. चेस. आता आपला ब्रेकफास्ट आहे खाली. सो आम्ही निघालोय ब्रेकफास्टसाठी. बघूया ब्रेकफास्टला आपल्या ताजमध्ये काय काय आहे आणि खूप भारी आहे. संपूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या रीड करा. कशी बुकिंग आहे काय आहे त्याच्या संदर्भामध्ये, किंवा चालता बोलता व्लॉग्स हे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरती DM करा तर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स भेटून जाईल. निघूया. जमशेदची ताटा. शामियाना खाली आहे. आम्हाला वरती पाठवलेलं आहे त्यांनी ब्रेकफास्टसाठी आणि खूप सारे पदार्थ. ॲक्च्युली उशीर झाला आहे. 11 वाजता आपलं चेकआउट आहे आणि आता 10:15 झालेले आहे. इकडनं असा जवळनं नजारा दिसतोय आणि इकडे खाली आहे ना आम्ही प्री वेडिंग शूट केली होती. जर तुम्ही ती बघितली नसेल तर ती नक्की जाऊन बघा. शॉर्ट्सवरती अपलोड केलेली आहे. बोट्स बघा, मुंबई कशी दिसते संपूर्ण. प्रियंका भारी दिसते. मी कसा दिसतोय हे कमेंटमध्ये कळवा. सो प्रियंका आहे बसलेली ब्रेकफास्टसाठी. सो कोल्ड कॉफीज. या चॉकलेट वफल्स आहेत, हे मला माहीत नाही काय. इट्स ऑल साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आणि तिकडे आपला मस्तपैकी भारी भारी आहे. इकडे सगळे आहे फ्रूट्स आणि there's all bakery items and there's a Priyanka started breakfast.
सो प्रियंका, कसा होता हा प्रवास संपूर्ण ताजचा? येस. मला ॲक्च्युली एक मिनटं व्लॉग मला थोडा खूप मस्त होता आणि 120 इयर्स कंप्लीट झालेले आहेत ताजनं. आमचा उबेरवाला आता येतोय. आतमधनं कॉफी घेतली आम्ही. बाय टू देम. बाय. बाय बाय टू ताज पॅलेस. खूप भारी होता. गुड मेमरीज. जस्ट वेट. सो मग प्रियंका, कसा होता संपूर्ण कालचा दिवस तुझा? जो पहिले पण खूप छान होता. म्हणजे एक अनएक्सपेक्टेड गोष्टी असतात की यार खूप भारी फिलिंग आहे ताजला जाणं किंवा काय. म्हणजे आपण एक ड्रीम बघतो आणि ते सत्यात असतं तेव्हा ते जे असं की एक्साइटमेंट लेवल असते, आपल्याला त्यात हॅपीनेस असतो, म्हणजे सगळे मिक्स फिलिंग्स असतात. तसं काहीच होतं आणि खूप भारी आहे आतमध्ये. म्हणजे मोस्टली जर बोलायचं झालं तर खूप मराठी क्राऊडही तिथे वर्किंग आहे. त्यामुळे असं नाही आहे की आपल्याला तिथे जाताना थोडंसं ऑकवर्ड फील होईल. सो तुम्ही तुमच्या वेने जाऊ शकता आणि खूप छान छान प्लेसेस आहेत. लाईक बॉलरूम बघितले आम्ही, प्लस स्विमिंग एरिया, म्हणजे खूप छान छान आहे. सो मी एवढंच म्हणेन की तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या, कारण प्रत्येकाचं ड्रीम हे असतंच. सो ते ड्रीम पूर्ण करण्याच्या मागे लागा. आय नो पैसे थोडे जास्त आहेत किंवा काय, पण जर तुम्ही इच्छाशक्ती प्रबळ ठेवलात तर तेही पूर्ण होतं हे मला असं वाटतं. येस. आणि थँक्स टू ऑल. परत एकदा नावं तर मी आधीच घेतलेली आहेत सगळ्यांची, तरी पुन्हा एकदा सगळ्यांचं थँक्यू सो मच. आणि स्पेशली गांधीचं नाव मला माहीत नव्हतं. गांधी, थँक्यू ही संपूर्ण असा चांगला सफर देण्यासाठी. ह्याची कॉस्टिंग 14,000 प्लस GST आणि एक्सेट्रा आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग. सो तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच तिकडे कॉल करा ताजमध्ये, तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन मिळेल किंवा तुमचा कोणी फ्रेंड असेल तो देखील तुम्हाला सगळी खबर देईलच. आणि फायनली सो हा व्लॉग इथेच एंड करतोय. आणि प्रियंकाला जायचं ऑफिसला. सकाळी 4 वाजता तिला मी उठवलं होतं मेडिटेशनसाठी, कारण की त्या रूम मधनं जो वाईब होता आणि बाहेर जे गेट ऑफ इंडिया दिसत होतं ते खूपच भारी होतं. त्यामुळे तिला 4 वाजता मी उठवलं होतं हे सगळं मेडिटेशन आणि योगा करायला. आणि खूप भारी होता प्रवास. चला मंडळी, भेटूया एका नवीन ब्लॉग बरोबर पुन्हा. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे लेटेस्ट अपडेट, माझे नाही आमचे येणारे लेटेस्ट अपडेट आता तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.